ढोबळ घनता, तर यास अंकगणितीय घनतासुद्धा म्हटल्या जाते. मग हे ढोबळ घनता कसं, याचं एक विशिष्ट प्रकारचं सूत्र आहे की या सूत्राद्वारे ढोबळ घनता काढल्या जाते. सरळ सरळ आहे की एखाद्या प्रदेशातील एकूण लोकसंख्या आहे आणि म्हणजे संपूर्ण त्या प्रदेशाची म्हणजे लोक जिथे वस्ती करतात त्या प्रदेशातील एकूण जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला एकूण क्षेत्राने जर भागलं की ढोबळ लोकसंख्या आपल्याला निघत असते किंवा अशा प्रकारे ती काढली जाते. मग उदाहरणार्थ भारताची जी लोकसंख्येची घनता आहे ही लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 324 इतकी आहे. ढोबळ घनता याला म्हणजे आपण बघितलं की ढोबळ घनता कशा प्रकारे काढतात त्या संदर्भात माहिती बघितली. मग आहे पोषण घनता. यास शरीर विज्ञान शास्त्र घनतासुद्धा म्हटल्या जाते. जेव्हा लोकसंख्या ही कृषी खालील क्षेत्राच्या प्रमाणात पाहिली जाते तेव्हा ती अर्थपूर्ण घनता समजली जात नाही. उदाहरणच जर पाहायचं झालं तर इजिप्त या देशामध्ये ढोबळ घनता दर चौरस किलोमीटरला 72, तर पोषण घनता दर चौरस किलोमीटरला 2500 इतकी आहे. कुठे? इजिप्तमध्ये. मग ही जिथे लोक पूर्णपणे शेतीवर अवलंबून असतात तेथे या घनतेचा उपयोग होतो. कोणत्या? पोषण घनतेचा. म्हणजे शेतीवर किती लोक अवलंबून आहेत त्यानुसार तेथील घनता ठरत असते. पण देशातील सर्व लोक शेती व्यवसायात जर नसतील तर मग त्यामुळे या घनतेचे चित्र स्पष्ट होत नाही. म्हणजे एखाद्या देशातली जर लोकसंख्या पूर्णतः शेतीवर अवलंबून असेल तर तेथील पोषण घनता आपल्याला इझिली काढता येतं. परंतु ज्या ठिकाणी संपूर्ण लोक शेतीवर अवलंबून नसतील तिथे मात्र आपल्याला पोषण घनता परफेक्ट मिळेलच असं नाही. म्हणून कृषी घनतेचा वापर होतो. मग अशा ठिकाणी काय? कृषी घनतेचा वापर होतो. मग कृषी घनता कशी काढतात? तर ही घनता कृषी व्यवसायात गुंतलेली जे लोक आहेत ते शेती व्यवसायामधील जे गुंतलेले लोक आहेत आणि शेतजमीन या संदर्भामध्ये असते. याचं सूत्र असं आहे की कृषी व्यवसायातील लोक म्हणजे एखाद्या देशातील कृषी व्यवसायामध्ये जे गुंतलेली व्यक्ती आहेत किंवा लोक आहेत किंवा तेथील लोकसंख्या आहे त्याला डिवायडेड बाय एकूण कृषी क्षेत्र केलं तर आपल्याला कृषीविषयक घनता पाहायला मिळते. घनता ही शेती व्यवसायात असलेले लोक आणि शेतजमीन यांचे गुणोत्तर होय. आर्थिकदृष्ट्या विकसित देशातील कृषी घनता ही अविकसित देशापेक्षा कमी असते. बरोबर आहे की नाही? आर्थिकदृष्ट्या बघितलं तर आपल्याला विकसित देशातील जी कृषी घनता आहे ही अविकसित देशातील कृषी घनतेपेक्षा कमी असते. उदाहरण जर बघायचं झालं तर जर्मनी या देशात म्हणजे जर्मनीमध्ये कृषीविषयक घनता भारतापेक्षा कमी आहे. कारण तिथे कृषीचे जे क्षेत्र आहे ते कमी आहे. तिथे इंडस्ट्रीज आहेत. बरोबर आहे. तिथे औद्योगिकरणाचा विकास झालेला आहे आणि भारत हा कृषीप्रधान देश आहे. साहजिकच या ठिकाणी कृषीचं प्रमाण जास्त असेल आणि औद्योगिकरणाचं प्रमाण कमी असेल. मग आहे सापेक्ष घनता. शेतजमिनीचे जे मूल्य आहे शेतजमिनीचे मूल्य सर्वत्र समान नसतात. तसेच मानव भूमी संबंध लक्षात येत नाही. म्हणून एक फ्रेंच
शास्त्रज्ञ होते, त्यांचं नाव होतं विन्सेंट याने तुलनात्मक घनतेची कल्पना मांडली आणि या प्रकारातून एकूण लोकसंख्या ही उत्पादतेशी संबंधित आहे असं त्यांनी एक सिद्धांत मांडलेला होता. कोण? शास्त्रज्ञ विन्सेंट यांनी एक म्हणजे सापेक्ष घनतेचा अभ्यास करून त्यांनी एक सूत्र मांडलेलं होतं. याचं सविस्तर माहिती आपण पुढील लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.